हेलो, मैं आर्यन सारे और मैं आपका स्वागत करता हूँ अपने YouTube चैनल जिसका नाम है जिद्दी कलाकार। मैं एक आर्टिस्ट और आर्ट टीचर हूँ और पिछले 2 साल से मैं ये YouTube चैनल चला रहा हूँ। यहाँ पे स्केचिंग और आर्टिस्ट के साथ बहुत सारे मैं पॉडकास्ट करता हूँ। इसमें हम उनके बारे में जान लेते हैं, हम क्या कर सकते हैं इस आर्ट फील्ड में वो भी हम जानते हैं। चालू करते हैं हम अपना वीडियो। तो अगर आपने इसका फर्स्ट और सेकंड पार्ट नहीं देखा होगा तो आप जल्दी से देख लीजिए। चलो भाई, मिलते हैं वीडियो में। तिसऱ्या वर्षी सोडून दिलं ITI करता करता पण म्हणजे मला ज्या गोष्टीत इंटरेस्ट नव्हता त्या गोष्टी नाहीच केली. माझ्या पण बाबतीमध्ये असं झालेलं आहे. मी पण भरपूर लोकांचे टोमणे ऐकलेले आहेत. काय मुलांसारखे कामं वगैरे करतो, बायांसारखे काय रांगोळ्या वगैरे काढतो, असे भरपूर मलाही टोमणे मिळाले. तर नंतरचा एक क्वेश्चन आहे सर की तुम्हाला कोणत्या कोणत्या टाईपच्या रांगोळ्या आवडतात आणि रांगोळ्यामध्ये कोणत्या कोणत्या टाईप असतात? रांगोळीमध्ये संस्कार भारती, त्यानंतर पोस्टर, पोर्ट्रेट, टिपक्यांची रांगोळी आहे. अच्छा, जे आपले आजी वगैरे काढतात. आधीच्या काळामध्ये ते टिपक्यांची रांगोळी वगैरे म्हणजे बरेच प्रकार आहेत. त्यातला माझा आवडता म्हणजे संस्कार भारती गालीच्या रांगोळी. मोस्टली लहान मुलांनी ते काढलेच असतील, आपल्या मम्मीची मदत करतात. टिपक्यांच्या रांगोळ्यापासूनच होते सुरुवात. अच्छा, मग त्याच्यानंतर रांगोळीमध्ये जास्त ऑर्डर मिळायला लागली. जास्त करून म्हणजे लग्नाचे वगैरे असो, एंगेजमेंटचे, त्याच्यानंतर बेबी शॉवर, त्याच्यानंतर वाढदिवसाचे वगैरे. खास करून लग्नाचे आणि एंगेजमेंटचे जरा जास्त असतात, बेबी शॉवरचे खूप कमी असतात. म्हणजे बेबी शॉवरच्या रांगोळ्या वगैरे आत्ता काढायला सुरुवात झाली. म्हणजे आत्ता जास्त ट्रेंड आहे की बेबी शॉवरमध्ये रांगोळी पाहिजे. आधी एवढं नव्हतं. तुमचे हॉबीज काय काय आहेत रांगोळीला सोडून किंवा मेहंदीला सोडून? रांगोळी मेहंदी सोडून मला फिरायला जास्त आवडतं. अच्छा अच्छा. त्यानंतर सांगून द्या मला. काही लाजायची काय गरज नाही, आपलेच ऑडियन्स आहे. नाही, आपलं लाजण्यासारखं काय आहे याच्यामध्ये? सिंगिंग, फिरायला जास्त आवडतं. त्याच्यानंतर गाणे म्हणायला पण आवडतं. त्याच्या व्यतिरिक्त जास्त काही आपलं आहे नाही. अच्छा. नाही, मी तुम्हाला म्हणणार होतो आता गाणं म्हणायला, पण राहू द्या, असू द्या. नाही, जे पण मुलं किंवा मग ज्यांना पण आर्ट फील्डमध्ये जायचं आहे, कोणी पण इंटरेस्टेड असो, ड्रॉइंगमध्ये, पेंटिंगमध्ये, रांगोळी तुम्ही आता पकडली जर, मेहंदीमध्ये, जर त्यांना समोर आणखी काही करायचं आहे, आणखी ठीकठाक चालत आहे त्यांच्या, जे पण त्यांनी चालू केलं आहे, छोटासा बिझनेस असो किंवा मग ऑर्डर येतात ते करायचं आहे, तर मी असं बघितलं आहे की घरून किंवा मग लोकांकडून क्रिटिसिझम भेटते. एक त्यांना टोमणे मारणे किंवा मग त्यांना खाली दाबण्याचे प्रयत्न करणे किंवा मग याच्यात का बरं घुसलाय तू, काऊन करून राहिला, काय गरज आहे याची, हेच करत बसशील का आयुष्यभर, हे मी ऐकलंय सर खूप वेळ. मी आपल्या घरी म्हणजे आपलं दुःख व्यक्त करतो सर तुमच्याकडे. तुमच्या बाबतीत असं झालं, माझ्या नाही, तुमच्याच बाबतीत खूप साऱ्या माझ्या पण बाबतीमध्ये असं झालेलं आहे. मी पण भरपूर लोकांचे टोमणे ऐकलेले आहेत. इव्हन माझ्या इकडचे आता नातेवाईकाचे म्हणा किंवा गावातले वगैरे भरपूर असे आहेत की त्यांच्याकडून जे डायरेक्ट काय मुलांसारखे कामं वगैरे करतो, बायांसारखे काय रांगोळ्या वगैरे काढतो, असे भरपूर मलाही टोमणे मिळाले. मी एवढं काही लक्ष दिलं नाही. माझ्या मनाला जे वाटलं मी ते स्वतः तेच केलं. म्हणजे घरच्या लोक नव्हते काही म्हणत, तर मी लोकांचं कशाला ऐकू? बरोबर आहे ना. मला जे वाटतं मी तेच करतो. मी अजूनही कोणाचं ऐकत नाही. बरोबर आहे ना. लाईफ आपली, आपण जे एज्युकेशन घेत आहोत ते आपल्यासाठी घेत आहोत, सगळं काही आपल्यासाठी करून राहिलो, पण बाकीच्यांना इंटरफिअर करायची काही गरज नाही. बरोबर. मला काय वाटतं, कारण जे पण करायचं आहे ते आपल्यासाठीच करायचं, अजून आपल्याला भेटेल जे पण भेटेल ते. बरोबर आहे. त्यांना काहीच नाही भेटणार आहे, म्हणून त्यांच्या काही क्रिटिसिझम घेऊन काही फायदा नाही, काही अर्थ नाही. बरोबर. म्हणून स्वतःला जे वाटतं तेच करायला पाहिजे. बरोबर आहे. तो हेलो, तो जिद्दी कलाकार यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कीजिए और ज़्यादा से ज़्यादा लोगों तक मेरे वीडियो शेयर कीजिए, क्योंकि मैं देखते आ रहा हूँ कि आप मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं करते और वीडियो देख के चले जाते हैं. तो ये ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचनी चाहिए, और जिस भी अपने भाई बहन को इस आर्ट फील्ड में आना है तो उनको मदद होनी चाहिए, इसलिए मैं ये पॉडकास्ट बना रहा हूँ. तो ज़्यादा से ज़्यादा लोगों तक इसको शेयर कीजिए और सब्सक्राइब करना मत भूलें. चलो भाई, मिलते हैं वीडियो में. तर तुमचे गुरु कोण आहे रांगोळीच्या फील्डमध्ये? मी रांगोळी शिकलो आहे नागपूरमधनं राधाताई नारळ. अच्छा. त्यानंतर मी गणेश माने यांच्याकडे पण शिकलो आहे, पुण्यातले आहेत ते. आणि त्याच्यानंतर कॅलिग्राफी
अहिल्यानगरचे सत्यम लोनिया त्यांच्याकडनं कॅलिग्राफी शिकतो, म्हणजे अजूनही शिकतोय. त्यानंतर गायडन्स असतं आपल्याला दिनेश चव्हाण सरांचं. म्हणजे तुम्ही आता एवढ्या मोठ्या लेवलवर पोहोचल्या, तुम्ही तुमचे मिलियनमध्ये फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर आहेत, तरी पण म्हणजे तुम्ही शिकत आहात. ही एक चांगली गोष्ट वाटली तुमच्यामध्ये. शिकण्याचं काही वय नसते, जेवढं शिकायला मिळतं तेवढं शिकायचं. आणि मी एक नोटीस केला तुमच्यामध्ये की तुम्ही ते म्हणतात ना जमिनीशी जुळलेले, त्या जमिनीशी जुळलेले. हां म्हणजे तशा प्रकारचा तुम्हाला म्हणजे इगो नाही वाटला तुमच्यामध्ये कोणता? जे पण मुलं वगैरे असतात ज्यांना आर्टमध्ये इंटरेस्ट असते, मुलांना आर्टमध्ये इंटरेस्ट असते आणि त्यांना याच्यातच या फील्डमध्ये काही करायचे असते, तर जे पण लोक आहेत किंवा मग पॅरेंट्स वगैरे आहेत ते तिकडे पाठवत का नाही? त्याचे कारण काय आहे, असं काही तुम्हाला आयडिया? कारण आर्टिस्टची लाईफ कशी आहे साधी नाही आहे. आर्टिस्टवाल्यांना स्ट्रगल जास्त आहे. कारण मेहनत कुठलीच फील्ड असो, इंजिनियर असो किंवा आर्टच्या, तर आर्टच्या याच्यामध्ये कसं असतं, जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढा रिझल्ट भेटत जाईल. म्हणजे मी स्वतःच पॉलिटेक्निक करता करता 3ऱ्या वर्ष सोडून दिलं, ITI करता करता पण म्हणजे मला ज्या गोष्टीत इंटरेस्ट नव्हता ती गोष्ट नाहीच केली, मी अर्ध करून सोडून दिलं. त्याच्यानंतर मग मी BA करून MA करून मग आता BFA करतो आहे. कारण मला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नव्हताच आधीपासून. बरोबर आहे. ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट होता तीच गोष्ट करते. मला BFA वगैरे हे असतं हे आधीच जर माहिती असतं, म्हणजे आर्टमध्ये पण डिग्री असते हे जर आधी माहिती असतं तर मी ते पॉलिटेक्निक आणि ITIकडे गेलोच नसतो. माझे 3-4 वर्ष ते असेच गेले. तरीसुद्धा BA करत असताना माहीत झालं, BA करत असताना ही आर्टमध्ये पण डिग्री असते. नंतर मग तरी पण आपली इतकी कंडिशन होती, मी गेलो होतो ॲडमिशनसाठी, त्यावेळेला 16,000 काहीतरी समथिंग फी होती. म्हणजे ATD करायला गेलो होतो शरद पवार. हां, पण तिथे फी विचारली त्यावेळेस 15-16,000 काहीतरी होती. पण त्यावेळेला मी इतकं काही कमवत वगैरे नव्हतो. म्हटलं नको, मग वापस आलो. मी ती फी ऐकली, नकोच वाटलं मग. त्याच्यानंतर मग ग्रॅज्युएशन सुरू, मग ग्रॅज्युएशनमध्ये ॲडमिशन करून घेतली. ग्रॅज्युएशन करताना रांगोळीचे एक ऑर्डर वगैरे सुरू झाले हळूहळू, म्हणजे बऱ्यापैकी ऑर्डर यायला लागले. तिथनं जेव्हापासून कमवायला लागलो, BA ला हां, तिथनं कमवायला लागलो. म्हणजे BA ला ॲडमिशन घ्यायच्या आधीच मी ATDसाठी गेलो होतो. आणि तिथे फी ऐकून मी नाही केली ॲडमिशन. मग BA मध्ये करून घेतलं, 3 वर्ष BA मध्ये केलं. त्याच्यानंतर मग MA केलं. MA झाल्यानंतर मग मी BFA ला ॲडमिशन घेतली. कारण त्यावेळेस अर्निंग चांगलं बऱ्यापैकी सुरू होतं माझं, की नाही का आत्ता आपण करू शकतो आहे. त्यावेळेला 15,000 रुपये म्हणजे 15-16,000 म्हणजे पण खूप जास्त वाटत होते. जर तुम्हाला माहीत असता की फाईन आर्ट ही एक डिग्री असते BA करायच्या पहिले आधी, तर तुम्ही केलं असतं? हां, जर आधी माहिती असतं की BFA MFA वगैरे असते, तर मी हे पॉलिटेक्निक, त्याच्यानंतर ITI BA MA याच्यात कधीच गेलो नसतो. डायरेक्ट BFA केलं असतं किंवा ATD करून मग नंतर BFA केलं असतं, असं काहीतरी केलं असतं. म्हणजे मला जितका वेळ आत्ता जेवढं इम्प्रूव्हमेंट झालं आहे त्यावेळेला जर मी तसं ते केलं असतं BFA आणि ATD, त्याच्यापेक्षा जास्त इम्प्रूव्हमेंट झालं असतं असं मला वाटतं अजूनही. नंतर असं उशिरा माहिती पडलं, पण ठीक आहे, हीच लाईफ आहे सर. हां. तुम्ही रांगोळी वगैरे काढत असता, तुम्हाला ऑर्डर वगैरे भेटत असतात, तर मला ऐकायला आवडेल की तुमचे डेली रुटीन काय आहे? कारण तुम्ही फक्त जे इंस्टाग्राम आहे त्याच्यावर रांगोळीचे रिलेटेडच शेअर करता. आपली लाईफस्टाईल बद्दल थोडंसं ऐकायला आवडेल आपल्या ऑडियन्सला. आता इंस्टाग्रामवर मी रीलच का बरं अपलोड करतो? आता माझं इंस्टाग्रामवर माझं पर्सनल अकाउंट वेगळं आहे आणि सुमिता आर्ट अकॅडमीचं नावाचं अकाउंट वेगळं आहे. म्हणजे माझ्या पर्सनल अकाउंटवर मी असं जास्त शेअर नाही करत काही. हां, कुठे बाहेर वगैरे गेलो किंवा फोटो वगैरे काढलेत ते फक्त पर्सनल अकाउंटला शेअर करतो. त्याच्यानंतर आपलं जे अकॅडमीचं जे अकाउंट आहे त्याच्यावर आपल्या क्लासचे व्हिडिओ असो किंवा मग मी एखादी काही प्रॅक्टिस करतोय त्याचा व्हिडिओ वगैरे बनवला आहे, तो चांगला झाला व्हिडिओ तरच अपलोड करतो, नाही तर अपलोड करत नाही. बरोबर आहे, तसंच करावं लागेल ना. हां,
तर आमचं सकाळी आता क्लासला मुलं येतात 10 वाजतापासून. 10 ते आम्ही आधी सकाळची बॅच होते, आता दुपारच्या बॅचेस आहेत. सकाळी 12 ते 2ची जी बॅच आहे तर त्या बॅचमध्ये म्हणजे दिवसभर मग त्यांच्या मागेच राहावं लागतं. सकाळी येतात मुलं 12 वाजता येतात क्लासला. 12 ते 2 पहिली बॅच होते. त्याच्यानंतर मग 1 तासाची गॅप ठेवून मग पुन्हा 2 ते 5ची एक बॅच पुन्हा आहे. त्याच्यानंतर ते सगळं गेलं की पूर्ण सगळं क्लीन करून मग स्वतःची प्रॅक्टिस. आपला असं म्हणजे डेली रुटीन चालतं आपला. तर तुम्ही स्वतःसाठी टाइम कधी काढता मग? देतो ना, संडेचा दिवस सुट्टीचा असतो. तो दिवस स्वतःला देतो. अच्छा. किंवा नाही तर तोही काही कधी कधी तर ऑर्डरमध्येच निघून जातो पूर्ण दिवस. कारण कधी कुठलं काम बिन वेळेवर काही सांगता येत नाही, त्याच्यामुळे कधी कुठेही जावं लागतं. बरोबर आहे. आणि वेळेवरचे ऑर्डर जास्त असतात की आत्ता आम्हाला या वेळेला पाहिजे आहे, तर तुम्ही लवकर येऊन काढून द्या वगैरे असतं ते. तर असं म्हणजे पूर्ण टाईट तुमच्या डेली रुटीन असते. कधी कधी तर जेवण करायला पण वेळ मिळत नाही एवढं. म्हणजे रांगोळी काढत असताना म्हणजे प्रॅक्टिस करत असताना म्हणू किंवा रांगोळीच्या ऑर्डरवर जात असताना जेवण करायचं भानच राहत नाही. कधी कधी तर पूर्ण अख्खा दिवस उपाशीमध्ये जातो. असं नाही की पैशाच्या मागे धावतोय मी, की ज्या गोष्टीची आवड आहे त्यामागे जरा मी म्हणजे कामाकडे जरा जास्त भर देतो की नाही मला करायचं आहे. तो अगर आपको ये वीडियो अच्छा लगा होगा तो इसको लाइक कीजिए, शेयर कीजिए और इस चैनल को सब्सक्राइब कीजिए, क्योंकि मैं देखते आ रहा हूँ कि आप मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं करते और वीडियो देख के ही चले जाते हैं। तो ये ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचनी चाहिए और जिस भी अपने भाई बहन को इस आर्ट फील्ड में आना है तो उनको मदद होनी चाहिए, इसलिए मैं ये पॉडकास्ट बना रहा हूँ। तो ज़्यादा से ज़्यादा लोगों तक इसको शेयर कीजिए और सब्सक्राइब करना मत भूलना।